ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। कठोपनिषद अध्याय 2 वल्ली नंबर 1 मंत्र नंबर 3। आत्मस्वरूपाचं निरूपण करणं सुरू आहे। मागच्या मंत्रामध्ये अन्वयमुखाने औपाधिक रूपाने आत्मा हा कसा आहे याचं वर्णन केलेलं आहे। सर्वत्र गमन करणारा, चलनवलन करणारा, उपाधींच्या द्वारा आत्माच आहे असं निरूपण मागच्या मंत्रामध्ये झालंय। आत्मनः स्वरूपाधिगमे लिंगम उच्यते। जगद्गुरु भाष्यकार सांगतायत की आता आत्म्याचं स्वरूप ज्ञान प्राप्त करून घेण्यामध्ये हेतू काय आहे, कोणत्या चिन्हाने ते प्राप्त करून घेतल्या जाऊ शकतं आत्मज्ञान, त्याचं निरूपण या प्रस्तुत मंत्रापासून पुढे केलेलं आहे की आत्मस्वरूपाचं ज्ञान किंवा आत्मस्वरूप कसं ओळखायचं, कसं ध्यानात घ्यायचं, त्याचं काही लिंग आहे का, चिन्ह आहे का, हेतू आहेत का, तर ते या ठिकाणी ग्रंथकार सूचित करतायत। ऊर्ध्वं प्राणमुन्नयत्य पानं प्रत्यगस्यति मध्ये वामनमासीनं विश्वे देवा उपासते। ऊर्ध्वं प्राणमुन्नयत्य पानं प्रत्यगस्यति मध्ये वामनमासीनं विश्वे देवा उपासते। ऊर्ध्वं प्राणम उन्नयति अपानं प्रत्यग अस्यति। प्राणम ऊर्ध्वम उन्नयति, प्राणाला जो वर घेऊन जातो, हृदयामध्ये असतो प्राण, हृदयातील प्राणाला, प्राणवायूला जो वर घेऊन जातो। अपानं प्रत्यग अस्यति, जो अपान वायूला खालच्या दिशेला घेऊन जातो शरीरामध्ये, असा जो या देहाच्या मध्ये हृदयामध्ये राहणारा आत्मा आहे त्याला वामन असं म्हटलंय। म्हणजे तो भजनीय आहे, उपासनीय आहे, म्हणून त्याला वामन असं म्हटलं जातं। मध्ये आसीनम वामनम, हृदयामध्ये असणाऱ्या त्या वामनाला म्हणजे आत्मस्वरूपाचं विश्वे देवाहा उपासते, सर्व देव उपासना करतात। सर्व इंद्रिय यांच्या रूपाने या संपूर्ण देवता या आत्मस्वरूपाचीच उपासना करीत आहेत की जो या प्राणाला वर घेऊन जातो, श्वासोश्वास करवतो, अपानाला खाली घेऊन जातो, अर्थात या संपूर्ण इंद्रियांच्या प्राणांच्या क्रिया करवून घेणारा असा या सर्वांचा प्रकाशक असलेला जो आत्मा आहे तोच उपास्य आहे, वामन आहे, भजनीय आहे, तो हृदयामध्ये आहे। आणि अशा त्या हृदयातील आत्मस्वरूप वामनाची सर्व देव इंद्रियांच्या रूपाने उपासना करीत आहेत। ऊर्ध्वं हृदयात प्राणम प्राणवृत्तीं वायुम उन्नयति ऊर्ध्वं गमयति, हृदयापासून वरच्या दिशेला प्राणवृत्तीला जो घेऊन जातो। तथा अपानं प्रत्यग अधः अस्यति क्षिपति यह इति वाक्यशेषः। यह म्हणजे जो घेऊन जातो त्याचा इथं वाक्यशेष अध्याहार करायचा आहे। जो अपान वायूला खालच्या दिशेला घेऊन जातो
तम मध्ये हृदयपुंडरीकाकाशे आसीनम. हृदयकमलामध्ये, त्या हृदयाकाशामध्ये असलेल्या अशा त्या परमात्म्याची बुद्ध अभिव्यक्त विज्ञान प्रकाशम, की ज्याचा विज्ञानरूप प्रकाश बुद्धीमध्ये अभिव्यक्त झालेला आहे, जो बुद्धीमध्ये ज्ञान प्रकाश या रूपाने प्रकट होतो, असा जो आत्मा, त्याला इथं वामनम असं म्हटलं आहे. म्हणजे संभजनीयम, सम्यक प्रकाराने तोच भजनीय आहे, सेव्य आहे. सर्वे विश्वे देवाः नाम चक्षुरादयः प्राणाः, सगळे देव त्याची उपासना करतात. म्हणजे चक्षुर इत्यादी संपूर्ण इंद्रिय आणि संपूर्ण प्राण, अपान, समान, व्यान, उदान, हे प्राण त्याची सेवा करतात. म्हणजे काय? रूपादी विज्ञानम बलिम उपाहरंतः विषः इव राजानम उपासते. ज्याप्रमाणे वैश्य लोक म्हणजे व्यापारी राजाची उपासना करतात त्याला कर देऊन, त्याप्रमाणे हे संपूर्ण देव इंद्रियांच्या रूपाने, प्राणाच्या रूपाने, रूप, रस, गंध, स्पर्श इत्यादी शब्द इत्यादी विषयांच्या ज्ञानाच्या द्वारा या आत्म्याला उपहार देतात, कर देतात आणि त्याची उपासना करतात. अर्थात चक्षु हा रूपाचं ज्ञान करून देतो या आत्म्यालाच, श्रवणेंद्रिय शब्दाचं ज्ञान करून देतो आत्म्याला. म्हणजे ही सगळी इंद्रिय आपापल्या विषयाचं ज्ञान प्राप्त करून त्या राजाप्रमाणे असलेल्या आत्मस्वरूपाचं या ठिकाणी भजन करतात, त्याला हे कर देतात आणि त्याची उपासना करतात. तादर्थेन अनुपरत व्यापाराः भवन्ति इत्यर्थः. त्या आत्मस्वरूपासाठीच सतत व्यापार करीत राहतात. अर्थात इंद्रियांचे जे हे व्यापार सुरू आहेत, व्यवहार सुरू आहेत, डोळ्याचं पाहणं सुरू आहे, कानाचं ऐकणं सुरू आहे, नाकाचं गंध घेणं सुरू आहे, रसनेंद्रियाचं रसग्रहण सुरू आहे, त्वगेंद्रियाचं स्पर्शग्रहण सुरू आहे, प्राणांचा श्वासोश्वास सुरू आहे वगैरे. ह्या संपूर्ण सतत क्रिया ज्या हे इंद्रिय करतायत ते या आत्म्यासाठी करतात. हे सगळं घेऊन ते आत्मस्वरूपाला देतात, आत्म्याची सेवा करतायत. यदर्था यत् प्रयुक्ताश्च सर्वे वायुकर्ण व्यापाराः सह अन्यः सिद्धः इति वाक्यार्थः. ज्याच्यासाठी हे सर्व इंद्रिय क्रियारत आहेत आणि ज्याच्याद्वारा प्रेरित होऊन क्रियारत आहेत, ते सगळे हे प्राण आणि इंद्रियांचे व्यापार यांच्याहून तो आत्मा अन्य आहे, वेगळा आहे असं सिद्ध होतं. असा या संपूर्ण वाक्याचा अर्थ आहे. आत्मस्वरूपाला जाणण्याचं हे लिंग आहे, म्हणजे हे चिन्ह आहे. यावरून आत्मस्वरूपाला आपण जाणू शकतो की हे सगळे इंद्रिय, हे मन, बुद्धी, प्राण ज्या आर्थिक क्रियारत आहेत, याचा अर्थ हे ज्याच्यासाठी आहे तोच आत्मा आहे. असं आत्मस्वरूपाचं ज्ञान आपण प्राप्त करून घेतलं पाहिजे. किंच, एवढंच नाही तर आणखी त्याच्या संबंधाने चिंतन सांगतायत पुढच्या मंत्रात. अस्य विस्रंसमानस्य शरीरस्थस्य देहिनः देहाद् विमुच्यमानस्य किमत्र परिशिष्यते एतद्वै तत्. अस्य विस्रंसमानस्य शरीरस्थस्य देहिनः देहाद् विमुच्यमानस्य किमत्र परिशिष्यते एतद्वै तत्. अस्य विस्रंसमानस्य शरीरस्थस्य देहिनः. अस्य शरीरस्थस्य देहिनः विस्रंसमानस्य. हा जो शरीरामध्ये, बुद्धीमध्ये असलेला देही आहे, आत्मा आहे, देहधारी आत्मा, तो या देहातून विस्रंसमान झाला असता, म्हणजे निघून गेला असता. त्याचाच अर्थ केला आहे देहाद विमुच्यमानस्य. देहातून तो या निघून गेल्याच्या नंतर, देहाला सोडल्यानंतर. किमत्र परिशिष्यते. या देहामध्ये काय शिल्लक राहतं? कोण राहतं मग देहामध्ये? एतद्वै तत्.
हेच ते तत्व आहे जे तू विचारलेलं आहे. अर्थात या देहातून एकदा आत्मा निघून गेला की मग खाली काय शिल्लक राहतं? त्या आत्म्याबरोबर सर्व इंद्रिय जातात, प्राण जातो. देह म्हणजे फक्त आगादेहीचा अग्नी जरी गेला तरी देह नव्हे चिखलू ओला. हे देह म्हणजे प्रेत रूपाने शिल्लक राहतो. देहामध्ये कुठलंच इंद्रिय तत्व शिल्लक राहत नाही. आत्म्याबरोबर सगळेच निघून जातात. म्हणून या देहामध्ये प्रधान आहे तो आत्मा. हे सगळे इंद्रिय वगैरे आहेत ती आत्म्यासाठी आहेत. आत्मा निघून गेला की हे सर्व इंद्रिय निघून जातात. अस्य शरीरस्थस्य आत्मनः विस्रंसमानस्य अवस्रंसमानस्य भ्रंशमानस्य देहिनः देहवतः विस्रंसन शब्दार्थमाह देहात विमुच्यमानस्य इति. किमत्र परिशिष्यते प्राणादिकलापे न किंचन परिशिष्यते अत्र देहे पुरस्वामी विद्रवणे इव पुरवासिनां यस्य आत्मनः अपगमे क्षणमात्रात् कार्यकरणकलापरूपं सर्वमिदं हतबलं विध्वस्तं भवति विनष्टं भवति सह अन्यः सिद्धः. हा जो जीवात्मा आहे, देही आहे, आत्मा आहे की जो शरीरामध्ये तो या देहातून निघून गेल्याच्या नंतर म्हणजेच विस्रंस शब्दार्थ माह. त्या विस्रंस शब्दाचाच अर्थ खाली सांगितला आहे उत्तरार्धामध्ये. देहात विमुच्य मानस्य, देहातून निघून गेल्याच्या नंतर, देहातून निघून जाणारा जो आत्मा आहे तो आत्मा निघून गेल्याच्या नंतर किमत्र परिशिष्यते प्राणादी कलापे, इंद्रिय प्राण यांच्या समुदायापैकी कोण शिल्लक राहतं मागे? न किंचन परिशिष्यते, कोणीही शिल्लक राहत नाही, सगळे देहाला सोडतात. अत्र देहे स्वामी विद्रवणे इव. ज्याप्रमाणे एखाद्या नगराचा राजा निघून गेल्यानंतर त्या नगरामध्ये राहणाऱ्या त्या लोकांची दुर्दशा होते आणि तेही एक 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 निघायला लागतात त्या गावातून. त्याप्रमाणे आत्मारूपी राजा निघून गेल्याच्या नंतर एका क्षणामध्ये कार्य कारण कलापरूप असणारं हे जे शरीर आहे ते हतबल होतं. शरीर इंद्रिय वगैरे हे सगळे हतबल होतात, विध्वस्त होतात, म्हणजे नष्ट होतात आणि देहातून सर्व इंद्रिय प्राण वगैरे निघून जातात आणि देह मागे प्रेतरूपाने शिल्लक राहतो. असा जो आहे तो या देहाहून, देहातील इंद्रिय मनबुद्धी प्राण या सर्वाहून अन्य असला पाहिजे की ज्याच्या गेल्यानंतर हे सगळे जातात. असा आत्मा या सर्वाहून अन्य आहे, भिन्न आहे, असं आपण जाणलं पाहिजे. स्यान्मतं प्राण अपानादि अपगमात एव इदं विध्वस्तं भवति न तु तद व्यतिरिक्त आत्मापगमात प्राणादिभिरेव हि मर्त्यो जीवति इति न एतदस्ति. पूर्वपक्षी म्हणतो की आमचं असं मत आहे काय की प्राण अपान हे गेल्याच्या नंतर या देहातून मग हे शरीर विध्वस्त होतं. त्या प्राणादिकाहून व्यतिरिक्त असणारा आत्मा तो निघून गेल्याच्या नंतर मग हे शरीर या ठिकाणी नष्ट होतं असं मानण्याचं काय कारण आहे? लोक म्हणतात प्राण गेला, आता प्राण राहिला नाही. अर्थात प्राणाच्या जाण्याने शरीर पडतं. थोडक्यामध्ये पूर्वपक्षीचं म्हणणं आहे प्राण जातो ना म्हणून देह इकडं पडतो, प्रेतरूप होतो, मग मागे काही शिल्लक राहत नाही असं मानलं पाहिजे. आत्मा गेल्यानंतर शरीर पडतं असं म्हणायचं काय कारण आहे? आणि नाहीतरी लोकांमध्ये प्रसिद्धी काय आहे की आता त्याचं प्राण राहिला नाही. डॉक्टर काय पाहतात? आत्मा गेला का आहे ते नाही पाहत, प्राण पाहतात सुरू आहे का नाही. त्याच्यावरून कळतं आत्मा गेला की नाही. म्हणून प्राणावरच शरीर जगतं आणि प्राण गेला की शरीर मरतं असं जगामध्ये प्रसिद्ध आहे. म्हणून हे जे सगळे जातात ते कुणाच्या मागे जातात? प्राणाच्या मागे जातात असं म्हटलं पाहिजे. आत्मा जातो आधी आणि मग पुन्हा प्राण वगैरे जातो असं म्हणायचं काही कारण नाही, अशी शंका आहे पूर्वपक्षीची. उत्तर देत आहेत नच एतद अस्ति. तुला असं म्हणता येणार नाही, असं नाही ते. मग कसं आहे तर पुढच्या श्लोकामध्ये सांगतायत की तू ज्या प्राणाला प्रधान म्हणतोस, महत्त्व द्यायला लागलास, तो प्राणसुद्धा
ज्याच्या आश्रयाने राहतो, ज्याच्या आधारावर राहतो, त्याला आत्मा म्हणतात. न प्राणेन नापानेन मर्त्यो जीवति कश्चन इतरेण तु जीवन्ति यस्मिन्नेतावुपाश्रितौ न प्राणेन नापानेन मर्त्यो जीवति कश्चन इतरेण तु जीवन्ति न प्राणेन न अपानेन मर्त्यः जीवति कश्चन. कश्चन मर्त्यः प्राणेन न अपानेन न जीवति. कोणीही जीव, जीवात्मा प्राणाच्या द्वारा जिवंत राहतो, जीवन जगतो असं नाही, किंवा अपान वायूच्या द्वारा तो जिवंत आहे असंही नाही. इतरेण तो जीवंती. या प्राण, अपान इत्यादी प्राणाहून, इंद्रियाहून इतर भिन्न असणारा जो आत्मा, त्या आत्म्यामुळेच हे जीव जिवंत राहतात. यस्मिन एतौ उपाश्रितौ, की ज्या आत्मस्वरूपामध्ये हे प्राण आणि अपान दोघेही आश्रित आहेत, त्याच्या आधाराने राहतात, आश्रयाने राहतात, तो आहे आत्मा. आणि त्या कूटस्थरूप आत्मस्वरूपामुळेच या जीवाचा जिवंतपणाचा व्यवहार होतो, जिवंत राहतो हा, असा याचा अर्थ आहे. न प्राणेन न अपानेन चक्षुरादिना वा मर्त्यो मनुष्यो देहवान कश्चन जीवति न कोपी जीवति न हि येषां परार्थानां संहत्यकारित्वात् जीवन हेतुत्वम उपपद्यते. प्राणाच्या किंवा अपानाच्या द्वारा किंवा चक्षुरादी इंद्रियांच्या द्वारा हा मनुष्य म्हणजे देहवान असा जीवात्मा कोणीही जिवंत राहतो असं नाही. कारण हे कसे आहेत? परार्थ आहेत, दुसऱ्यासाठी आहेत. कारण हे संहत्यकारित्वात एकत्र येऊन आपापलं कार्य करतात, हे समुदाय रूप आहेत. आणि एकत्र समुदायाने राहून हे आत्म्यासाठी आपापली क्रिया करतात, या जीवात्म्यासाठी. म्हणून त्यांच्या ठिकाणी जीवनाचं हेतुत्व असणं शक्य नाही. म्हणजे त्यांच्यामुळे जीव जिवंत राहतो असं नाही. ते आत्म्यासाठी आहेत, आत्मा त्यांच्यासाठी आहे असं नाही. हे परार्थ आहेत, इंद्रिय, प्राण वगैरे. परार्थ, पर म्हणजे आत्मा, अर्थ म्हणजे साठी, आत्म्यासाठी आहेत ते. कारण कोणताही जो समुदाय असतो तो दुसऱ्यासाठी असतो. घरामध्ये संपूर्ण वस्तूंचा समुदाय आहे. कशासाठी? घरातल्या लोकांसाठी. धर्मशाळा बांधायची कशासाठी? तिथं राहण्यासाठी लोकांना, न तो ट्रस्टीसाठी. समजतंय ना? कशासाठी हे सगळं? त्या ठिकाणी राहण्यासाठी, व्यवस्था होण्यासाठी, वारकऱ्यांसाठी. कोणताही समुदाय, तसा देह कलाप म्हणतो आपण, इंद्रिय कलाप म्हणतो, प्राणादी कलाप म्हणतो. कलाप म्हणजे समुदाय. हा जो मन, बुद्धी, इंद्रिय, प्राण, शरीर हे सगळं हा समुदाय आहे. ज्या अर्थी हा सर्व समुदाय सारखा कार्य करतोय काहीतरी. जसं गाव सगळं व्यवहार करतं, व्यापार करतं काय, आणि ते सगळं पुन्हा कर वगैरे करण्याचं काम स्वामी कोण आहे? तिथला जो गावचा मुखिया, मालक. तसं या देहाचा मुखिया, मालक आहे आत्मा. हे सगळे प्राणादी एकत्र येऊन, मिळून, मिसळून, समुदायाने राहून, संघटनेने राहून हे आत्म्यासाठी कार्य करतात. आपण काय म्हणतो? माझ्या डोळ्यांना आज चांगलं रूप पाहायला भेटलं, मला आज समाधान वाटलं. म्हणजे डोळा रूप पाहतोय ते आपल्यासाठी पाहतोय. कान जे ऐकतायत ते आपल्यासाठी ऐकताय. त्वचा स्पर्श करते ती जीवाला बरं वाटावं म्हणून करते. ही सगळी इंद्रिय जी क्रियारत आहेत, प्राण क्रियारत आहे, मनबुद्धींचा विचार सुरू आहे, चिंतन सुरू आहे. कोणासाठी? सगळं आतमध्ये असलेल्या जीवात्म्यासाठी, आत्म्यासाठी आहे, असा याचा अर्थ आहे. म्हणून हे सगळे जे इंद्रिय कलाप वगैरे आहे ते परार्थ आहेत, म्हणजे आत्म्यासाठी क्रियाशील आहेत, असा याचा अर्थ सिद्ध होतो. म्हणून आत्मा प्रधान आहे, आत्मा मुख्य आहे, आणि हे बाकीचे सगळे मग इंद्रियादी गौण आहे. म्हणून आत्मा गेला की हे जातात, कारण हे आत्म्यासाठी जगतात ना इथं. मग आत्माच निघून गेला तर हे राहतील कुणासाठी? त्यामुळे आत्म्याच्या मागे हे सगळे निघून जातात इंद्रियादी देहातून. आत्मा आला की सगळे इंद्रिय येतात. का? कारण ही कामच करतात आत्म्यासाठी. त्यामुळं मुख्य आत्मा गेला की जातात, आत्मा आला की येतात, असा याचा अर्थ आहे. म्हणून आत्म्याला प्रधान मानलं पाहिजे, प्राणादिकांना नाही, असा याचा अर्थ आहे. स्वार्थेन असंहतेन परेण केनचिद अप्रयुक्तम संहतानां
अवस्थानं न दृष्टं गृहादीनां लोके तथा प्राणादीनामपि संहतत्वात भवितुम अर्हते. हाच विषय सांगितला जो अगोदर मी सांगून टाकला. भाष्यकार आता सांगतायत की आत्मा हा स्व अर्थ आहे आणि इंद्रियादी हे परार्थ आहेत. आत्मा हा स्वतंत्र आहे, स्वयं आहे, प्रधान आहे, मुख्य आहे, मालक आहे, स्वामी आहे, राजा आहे, असंहत आहे. आत्म्यामध्ये काय समुदाय आहे? आत्मा एकच आहे आणि हे इंद्रियादी वगैरे समुदायाने राहतात. म्हणून असा जो पर आहे, सर्वश्रेष्ठ आहे, अशा त्या आत्म्याकडून हे प्रयुक्त होतात, प्रेरित होतात इंद्रियादी आणि आत्म्यासाठी क्रियाशील होतात. जसं गृहादीनाम, जसं गृह वगैरे त्या घरातील लोकांसाठी असतात, तसे प्राणादी हे एकत्र येऊन कार्य करतात, ते आत्म्यासाठी करतात असा याचा अर्थ आहे. अतः म्हणून इतरेण एव संहत प्राणादी विलक्षणेन तो सर्वे संहताः सन्तः जीवन्ते प्राणान धारयन्ति. म्हणून त्या आत्मस्वरूपाच्या द्वाराच की जो या प्राणादिकाहून भिन्न आहे त्याच्याद्वाराच हे सगळे एकत्र येऊन क्रियाशील आहेत, प्राणांना वगैरे धारण करतात. यस्मिन् संहत विलक्षणे आत्मनि सती परस्मिन् एतौ प्राणापानौ चक्षुरादिभिः संहतौ उपाश्रितौ यस्य असंहतस्य अर्थे प्राणापानादिः स्वव्यापारं कुर्वन् वर्तते संहतः सन सह ततः अन्यः सिद्धः इति अभिप्रायः. अर्थात हे सगळे एकत्र येऊन प्राणादी वगैरे संहत होतात, एकत्र येतात आणि त्यांच्याहून भिन्न असणारा जो आत्मा त्याच्यासाठी जिवंत राहतात, चक्षुरादिकांना वगैरे धारण करतात, त्यांच्याद्वारे हे प्राण अपान वगैरे हे आश्रित होऊन यांच्या इंद्रियांच्या द्वारा वगैरे ते आत्मस्वरूपाची सेवा करतायत असा याचा अर्थ आहे. असंहत असलेल्या आत्मस्वरूपासाठीच हे प्राण अपान वगैरे त्या आत्मस्वरूपाच्या आधाराने राहून त्याची प्रजा होतात, आत्म्याला राजा करतात आणि ते हे प्राण अपान इंद्रिय वगैरे सगळे एकत्र येऊन आपले जे व्यापार करतात, राहतात, तो आत्मा या सर्वाहून भिन्नच मानला पाहिजे. म्हणून आत्मा देहात भिन्न हा, म्हणून आत्मा या देहाहून भिन्न आहे, तो त्याच्यासाठी हे चिन्ह आहे. असं आत्मस्वरूपाला जाणण्यासाठीचं हे चिन्ह आहे. जसं गृहस्थांसाठी आहे त्याप्रमाणे हे शरीररूपी घर, शरीर इंद्रिय वगैरे हे सगळे समुदाय आत्म्यासाठी, ज्याच्यासाठी तो आत्मा, हे सगळे परार्थ आहेत, असं आत्मस्वरूपाला जाणलं पाहिजे. आता मृत्यूच्या नंतर या जीवात्म्याची कशी गती असते हे थोडक्यामध्ये या ठिकाणी यम भगवान नचिकेताला सांगतायत. हंतत इदं प्रवक्ष्यामि गुह्यं ब्रह्म सनातनं यथा च मरणं प्राप्य आत्मा भवति गौतम. हंतत इदं प्रवक्ष्यामि गुह्यं ब्रह्म सनातनं मरणं प्राप्य आत्मा भवति. हंत ते इदं प्रवक्ष्यामि गुह्यं ब्रह्म सनातनं यथा च मरणं प्राप्य आत्मा भवति गौतम. हे गौतम, गौतम गोत्रोत्पन्न अशा नचिकेता, हंत म्हणजे आता, इदानीम असा अर्थ केला. हंत म्हणजे आता, ते म्हणजे तुला, इदं सनातनं गुह्यं ब्रह्म प्रवक्ष्यामि. आता मी तुला हे सनातन म्हणजे नित्य असलेलं, गुह्य असलेलं, सर्वांच्या हृदयकाशात राहणारं गुह्य असं जे ब्रह्म आहे ते ब्रह्म मी तुला आता सांगतो. यथाच मरणं प्राप्य आत्मा भवति. त्याचप्रमाणे मरणाला प्राप्त करून हा आत्मा जसा असतो, जसा राहतो, त्याचं स्वरूप कसं असतं हे सर्व मी तुला आता सांगतो. कारण मृत्यूनंतर जीवात्म्याची गती कशी असते, स्वरूप काय असतं, अशा प्रकारे तुझा प्रश्न होता, म्हणून तेही तुला मी सांगतो. आणि जे गुह्य सनातन परब्रह्म आहे तेही मी तुला आता सांगतो. हंत इदानीम पुनरपि ते तुभ्यम इदं गुह्यं गौप्यं ब्रह्म सनातनं चिरंतनं प्रवक्ष्यामि यद विज्ञानात सर्व संसार उपरमो भवति. आता यानंतर पुन्हा सुद्धा मी तुला हे गुह्य गौप्य असलेलं, सनातन, चिरंतन, नित्य
असं अनादि अनंत असलेलं ब्रह्म मी तुला सांगेन की ज्याचं ज्ञान विशेष अपरोक्ष ज्ञान झाल्याच्या नंतर सर्व संसार उपरामाला प्राप्त होतं, संसार निवृत्त होतो. अविज्ञानाच्छ आणि ज्याचं विशेष ज्ञान न झालं तर मरणं प्राप्य यस्य मरणं प्राप्य यथात्मा भवति यथा संसरती तथा शृणु. हे गौतम, नंतर आत्मस्वरूपाचं यथार्थ ज्ञान न झालं तर हा आत्मा मृत्यूला प्राप्त होऊन ज्या स्वरूपाचा असतो, जसा असतो, ज्या प्रकारचा असतो, त्याचं काय होतं, कसं होतं, हे सगळं मी तुला आता सांगतो. अर्थात संसाराला प्राप्त कसा होतो हेही सांगतो आणि मोक्षाला प्राप्त कसा होतो हेही सांगतो. असं ते ब्रह्म कसं आहे हे सगळं मी तुला आता सांगतो, अशी प्रतिज्ञा केली या 6व्या मंत्रामध्ये. आता सांगायला सुरुवात करतायत. इथून पुढे आता पूर्ण वल्लीमध्ये हे दोनच विषय, मृत्यूनंतर जीवात्म्याची गती कशी काय वगैरे, आणि आत्मस्वरूप म्हणजे ब्रह्म कसं आहे त्याचं वर्णन पुढच्या मंत्रांमध्ये येणार आहे. योनिमन्ये प्रपद्यन्ते शरीरत्वाय देहिनः स्थानुमन्येनु संयन्ति यथा कर्म यथा श्रुतम्. योनिमन्ये प्रपद्यन्ते शरीरत्वाय देहिनः स्थाणुमन्येनु संयन्ति. योनिम अन्ये प्रपद्यन्ते शरीरत्वाय देहिनः स्थाणुम अन्ये अनुसंयन्ति यथा कर्म यथा श्रुतम. यथा कर्म म्हणजे आपापल्या कर्मानुसार, यथा श्रुतम म्हणजे आपापलं जसं ज्ञान आहे, त्यांच्या जाणीवा, त्यांचं ज्ञान जसं आहे त्यानुसार, कर्मानुसार आणि ज्ञानानुसार. अन्ये देहिनः शरीरत्वाय योनिम प्रपद्यन्ते. काही जीवात्मे अशा असतात की त्यांनी जसं कर्म केलंय, जसं त्यांचं ज्ञान आहे, या मृत्यू लोकात त्यांनी जे ज्ञान मिळवलं आहे त्यानुसार आणि आपापल्या कर्मानुसार काही जीवात्मे हे त्या त्या कर्मानुसार शरीर धारण करण्याकरिता त्या त्या योनीला जातात, असा याचा अर्थ आहे. त्यांचं जसं कर्म असतं, जसं ज्ञान असतं, त्यानुसार त्यांना ती ती योनी प्राप्त होते आणि त्या त्या शरीराची ते प्राप्ती करून घेतात. स्थाणुम अन्ये अनुसंयन्ति. अन्ये काही जीवात्मे तर स्थानुम अनुसंयन्ति, स्थावर भावाला प्राप्त होतात, म्हणजे वृक्ष होतात, दगड होतात, माती होतात, असा याचा अर्थ. जड स्वरूपाला ऐशे होती तरुतृण लोह लोष्ट पाषाण या खांदिया तेवीचे जाण फळेही त्याची. म्हणजे तिथून पुढं पुन्हा काय त्यांना फांद्याच नाहीत. एकदा दगड झाला की संपला विषय. कितीतरी वर्षानुवर्ष, हजारो दिवस, वर्ष त्या ठिकाणी तो त्या योनीमध्ये राहतो. म्हणजे दगड होणं, विटा होणं, वृक्ष होणं हे सुद्धा एक प्रकारची योनीच आहे. हे सुद्धा त्यांना शरीरच प्राप्त झालेले असतात त्या त्या त्यांच्या कर्मानुसार. म्हणून हे सुद्धा सगळे जीवच आहेत. हे जे आपण घरं बांधले, विठा, हे सगळे दगडं, हे जे माती, हे जे ते दिसते ते गॅस टाकी, हे सगळे काय आहेत, लोखंड, हे सगळे जीवच आहेत. पूर्वजन्मामध्ये यांनी केलेले ते ती कर्म आणि यांचं ज्ञान तसं, त्यामुळं त्या त्या वासनेमुळं, त्या त्या त्यांच्या धारणांमुळं आणि त्या त्या त्यांच्या कर्मामुळं त्यांना अशा प्रकारच्या जड योनी प्राप्त झालेल्या आहेत. म्हणून काही महापुरुषांचं असं म्हणणं आहे की या जगामध्ये जड काहीही नाही, हा चेतनवाद आहे. सगळं चेतनच आहे. ह्या प्रत्येक वस्तू ज्याला आपण जड म्हणतो हा सुद्धा जीवच आहे कुठला तरी. या भावाला ह्याच्या कर्मानुसार याला ही योनी प्राप्त झालेली, हे सुद्धा जीवच आहे कोणीतरी. याला माहिती नाही मी कोण आहे काय, कारण ते आता जड झालं ना. पण ह्याच्यामध्ये सुद्धा जीव आहे असा अर्थ त्यामुळं विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म. सगळे काय जीवच आहेत. हे सगळे आपापल्या कर्मानुसार त्या त्या योनीला, शरीराला, देहाला, स्वरूपाला प्राप्त झालेले आहेत. म्हणून
असं म्हटले बघा ना, इथं हाच मंत्र त्याला प्रमाण आहे. स्थानुम अन्ये अनुसंयन्ते. काही जीव, अन्य म्हणजे काय, जीव असा अर्थ आहे. काही जीव तर स्थानुत्वाला प्राप्त झाले. स्थाणू म्हणजे जड भावाला, स्थावर भावाला ते प्राप्त झालेले आहेत, असा याचा अर्थ आहे. आणि काही जण अत्यंत दुःखमय अशा प्रकारच्या त्या त्या कर्मानुसार त्या त्या योनीला प्राप्त करतात, असा याचा अर्थ आहे. योनिम योनिद्वारम शुक्रबीज समन्विताः सन्तः अन्ये केचित् अविद्यावन्तः मूढाः प्रपद्यन्ते शरीरत्वाय शरीरग्रहणार्थम देहिनः देहवन्तः योनिम प्रविशन्ति इत्यर्थः. काही जीवात्मे काय करतात, आपापल्या कर्मानुसार त्या त्या योनीला प्राप्त होतात शरीर धारण करण्यासाठी. म्हणजे कसं, शुक्रबीज समन्विताः, शुक्र बीज जे आहे त्या आई वडिलांचं, ज्यांच्या पोटी यांचा जन्म होणार आहे. मग ते पशु पक्षी असतील, बरोबर ना. बीजरूप अशा त्या वीर्याच्या रूपाने, त्या बीजाच्या रूपाने युक्त होतात. आणि मग अविद्यावान असलेले, अज्ञानी, मूढ म्हणजे अविवेकी शरीर धारण करण्यासाठी ते त्या योनीमध्ये प्रवेश करतात, असा याचा अर्थ आहे. काय की उपनिषदांमध्ये पुढे हा विषय येणार आहे, छांदोग्यामध्ये, बृहदारण्यकामध्ये वगैरे हा विषय येणार आहे की राहू दे. ज्या वेळेला ते जे स्वर्गातले जीव असतात, स्वर्गामध्ये गेलेले किंवा नरकामध्ये गेलेले, हे जे त्या त्या कर्मानुसार त्या त्या ठिकाणी गेलेले जीव असतात, त्यांना तिथलं कर्म संपल्यानंतर मागे आपण पाहिलं की त्यांचं शरीर असं पगळायला लागतं. ते अनुताप करतात आणि घाबरतात, आता आमचं पुण्य संपणार, आता आमचं पुण्य संपणार, आता खाली कोणती योनी प्राप्त होते माहिती नाही. मग त्यांना अनुताप होतो, पश्चाताप होतो, चिंताग्रस्त होतात आणि त्या चिंतेने त्यांचं शरीर जलमय होतं. जलमय होतं म्हणजे ते या मेघवृष्टी रूपाने पुन्हा पृथ्वीवर पडतात. जसं पाऊस पडतो ना, तर पावसांच्या त्या धारांच्या रूपाने ते स्वर्गस्थ जीव किंवा त्या त्या लोकातले ते ते जीव त्या पाण्याच्या बरोबर पृथ्वीवर पडतात. मग पृथ्वीवर येतात पाण्याबरोबर आणि मग काय होतं, तर ते एखादं मग आता ते पाणी जिथं जाईल त्यानुसार त्यांचा पुढचं गती होत राहते. मग ते पाणी जर एखाद्या शेतामध्ये गेलं, पडलं, तर त्या पाण्याला एखाद्या बीजाचा संपर्क झाला, मग ते गवत वगैरे हे सुद्धा जीवच आहे. त्या रूपाने ते जीवच जन्माला येत आहे गवताच्या रूपानं. ते पाणी जर आपल्या शेतामध्ये पडलं पावसाचं, तर त्या पाण्याबरोबर ते जीव त्या धान्याशी संपृक्त होतात, संबंधित होतात आणि मग त्या धान्याच्या रूपानं प्रकट होतात, ज्वारी, गहू या रूपाने. मग तेच अन्न आपण खातो. मग ते अन्न कुठं जाईल काय नाही ते सांगता येत नाही ना. अर्थात त्याची गती कशी होते आता सांगण्याची गरज नाही. त्याला ते कापतात, त्याला ते खुडतात, नंतर मशीनमध्ये टाकतात, ते धान्य वेगळं करतात, त्याचं पुन्हा पीठ करतात. ती सगळी त्याची गती आहे त्या जीवाची. आणि नंतर मग ते पीठ झाल्याच्या नंतर ते आपल्या पोटामध्ये जातं. मग ते पीठ जर एखाद्या कुत्र्यानं खाल्लं तर ते कुत्र्याच्या पोटात गेला तो जीव. मनुष्याने खाल्लं तर मनुष्याच्या पोटामध्ये गेला. ज्या प्राण्यानं खाल्लं त्याच्यात गेला. किंवा ते धान्य खाल्लं एखाद्या प्राण्याने तर त्या धान्याच्या रूपानं तो त्या पशुच्या पोटात गेला. मग ज्याच्या पोटात ते धान्य गेलं किंवा ते गवत गेलं, जे काय त्या रूपानं तो ज्याच्या पोटात जाईल, त्याच्या शरीरामध्ये त्याच्या अन्नापासून पुढं रक्त होतं. रक्त, हाडं, मांस हे सगळ्या गोष्टी बनतात आणि शेवटी वीर्य नावाचा धातू बनतो. तिथपर्यंत ह्याचं आयुष्य असं परिवर्तन, त्याचा परिणाम होत जातो. आणि त्याद्वारे नंतर मग तो स्त्री पुरुष असतील, पशु पक्षी असतील, त्यानुसार तुझ्या ज्यांच्या शरीरामध्ये जाऊन तो त्या आकाराचा झालेला आहे त्यानुसार त्या योनीला तो प्राप्त होतो असा. तो त्या शेतीमध्ये पडल्यानंतर धान्य मनुष्यानंच काय खावं, मनुष्यानं खाल्ल्यानंतर त्याच्या मनुष्याच्या देहामध्ये कदाचित त्या देहाचाही जो सर्वच भाग आहे तो वीर्य रूपाने प्रकट होतो असं नाही. कदाचित त्याच भागाची विष्ठा झाली तर विष्ठेच्या रूपाने तो बाहेर पडेल, पुन्हा कुत्र मांजरं जनावरं खाते, पुन्हा त्याची दुर्गती सुरू झाली. म्हणजे यथा कर्म त्याचं कर्म जरा बरं असेल
तर नेमकं त्याच अन्नापासून त्याचं रक्त बनेल, शरीरामध्ये तो धारण करेल आणि सप्तधातू बनतील वगैरे, आणि त्यानुसार तो वीर्य निर्माण होऊन त्या रूपाने तो आपल्या मातेच्या उदरामध्ये जातो आणि तिथून जन्म घेतो. समजतंय ना? याला म्हणायचं योनिम प्रविशांती. त्या रूपाने त्याला त्या प्रकारचा जन्म प्राप्त होतो. आणि हे उगाच अचानक घडतं असं नाही, यथा कर्म, त्यांच्या कर्मानुसार. त्यांना जर कुत्र्याचा जन्म घ्यायचा असेल तर ते पाण्याच्या रूपानं आले, धान्य रूपानं प्रकट झाले, धान्य खाल्लं कुत्र्यानं आणि कुत्रं होऊन जन्माला आले. समजलं ना? धान्य खाल्लं डुकरांनी, कारण डुकरं वाढलेत बाहेर, डुकरं खातात ते, मग भुईमुग असतील काय असेल गहू, आणि ते डुकरं झाली की मग डुकराच्या पिलाच्या रूपानं ते जन्माला येतात. समजतं ना? या पद्धतीने त्यांना त्या जन्माची प्राप्ती होत असते. असा क्रम सांगितलाय. मृत्यूनंतर जीवाला अशी गती प्राप्त होते. स्थाणुं वृक्षादि स्थावर भावं अन्ये अत्यंत अधमाः मरणं प्राप्ती अनुसंयंती अनुगच्छन्ति. काही जण तर काय अत्यंत अधम आहे, पाप कर्म केलेले, अत्यंत पापी लोक काही तर ते तर स्थाणु भावाला, वृक्ष वगैरे अशा स्थावर भावाला, दगड माती इत्यादी सगळेच घ्यायचे, जे जड आहे, स्वतः ती क्रिया करू शकत नाही, अशा प्रकारचे त्या भावाला ते प्राप्त होतात. म्हणजे हा कोण करतो? हे ईश्वर करतो का? हो करतो. मग काय स्वतःच करतो का? नाही. यथा कर्म यद यस्य कर्म तद यथा कर्म यैहि यादृशं कर्म इह जन्मनि कृतं तद्वशेन इति एतत्. त्यांनी या जन्मामध्ये जे जसं कर्म केलंय त्या कर्मानुसार त्यांना अशा प्रकारची पुढं गती प्राप्त होत असते. तथाच यथाश्रुतं यादृशंच विज्ञानम उपार्जितं तदनुरूपमेव शरीरं प्रतिपद्यन्ते इत्यर्थ. त्यांनी या जन्मामध्ये ज्या प्रकारचं ज्ञान प्राप्त केलंय त्यानुसारही त्यांना ती योनी प्राप्त होते. काहींनी PhD केली कशावर? दगडावर. समजतंय ना? म्हणून PhD करण्याचा विषय सुद्धा काय असावा तो ठरवला पाहिजे. आपण अध्यात्म असावा, ज्ञानेश्वरी असावा. कारण काय? यथाश्रुतमचा अर्थ काय? त्यांचं जसं ज्ञान असेल त्यानुसार पुढची त्यांना गती प्राप्त होते. संतांनी शास्त्रामध्ये असं वर्णन केलंय, एखादा पुन्हा ते अभिनय करतात ना, नाटक करतात, अभिनेते वगैरे असतात, नाटक, स्त्रीचंच नाटक जर पुन्हा करत असेल तर स्त्री संबंधाने मग स्त्री कसं लावते इथं, स्त्री इथं कुंकू कसं लावते, स्त्री गळ्यामध्ये कसं घालते, स्त्री कानामध्ये कसं घालते, तसं ज्ञान राहतं. मी हुबेहूब स्त्री दिसलो पाहिजे, तो सारखं स्त्रीचं चिंतन घडतं, तसं ज्ञान त्याचं होतं. त्यानुसार तो पुढच्या जन्मामध्ये स्त्री भावाला प्राप्त होतो. असं वाक्य होऊ द्यायचं मग बोलायचं. चिंतने तद्रूपता. त्या चिंतनानुसार त्यांना मग काय होतं? तसं ज्ञानानुसार तसं चिंतनानुसार पुन्हा तसंच ज्ञान, आणि त्या ज्ञानानुसार त्यानुसार त्यांना मग ती गती प्राप्त. आयुष्यभर ज्या वस्तूचं त्यांना चिंतन केलंय, म्हणजे ज्ञान प्राप्त केलंय, समजा फॅन कसा बनवायचा, आयुष्यभर त्यांना जर तेच चिंतन केलं तर मृत्यूच्या संबंधी पण तेच चिंतन होणार, त्याचं तेच ज्ञान असणार. त्यामुळे मग तो फॅनच होणार, त्याचा जन्मच त्याचा काय होणार? पुन्हा तिथं होणार, असा याचा अर्थ आहे. म्हणजे जसं त्यांचं ज्ञान, जसं त्यांचं चिंतन आणि जसं त्यांचं कर्म, त्यानुसार जीवांना ती गती पुढे प्राप्त होते. ती या पद्धतीने प्राप्त होते जी आता आपण सांगितले. यथा प्रज्ञम ही संभवाः इति श्रुत्यंतरात. संभवाः म्हणजे जन्मानी असा. जन्म त्यांना कशी प्राप्त होतात? यथा प्रज्ञम ही त्यांच्या बुद्धीनुसार, त्यांच्या चिंतनानुसार, त्यांच्या ज्ञानानुसार आणि त्यांच्या कर्मानुसार त्यांना त्या प्रकारचे जीवांना जन्म प्राप्त होतात, असंही अन्य श्रुतीने कथन केलेलं आहे. म्हणजे मृत्यूनंतर जीवाची गती काय कशी होते हे या ठिकाणी 7व्या मंत्रामध्ये सांगितलेलं आहे. आता मागे प्रतिज्ञा केली होती की गुह्यम ब्रह्म सनातनम प्रवक्ष्यामी. गुह्य असलेलं जे सनातन आहे, चिरंतन आहे, ते ब्रह्म मी तुला सांगेन, असं प्रतिज्ञा केली. तर ते आता या ठिकाणी पुढच्या मंत्रामध्ये सांगतायत. यत् प्रतिज्ञातम, ज्याची प्रतिज्ञा केली की गुह्यम ब्रह्म वक्ष्यामी, ते गुह्य असणारं ब्रह्म मी सांगेन, अशी जी प्रतिज्ञा केली होती मागच्या मंत्राच्या मागच्या मंत्रात 6व्या मंत्रात,
तर ते प्रतिज्ञा आता पूर्ण करतायत यम भगवान. म्हणजे गुह्य असलेलं परब्रह्म कसं आहे त्याचं स्पष्टीकरण, त्याचं ज्ञान, विशेष ज्ञान पुढच्या मंत्रापासून पुढे देणार आहेत. तो विषय आपण उद्या बघू. पुंडलिक वरदा विठ्ठल श्री